श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या YouTube चॅनलमध्ये. तर मी आज पुन्हा माधवीताईंच्या आवाजामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरित्राचा 8वा अध्याय घेऊन आलेली आहे. खूप छान असा त्या ताईंनी पठण केलेला आहे. चला तर आपणही तो श्रवण करूया. श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. संतान प्राप्ती या अध्यायाच्या येणे श्रीपाद श्रीवल्लभच्या 8व्या अध्यायाच्या पठणाने संतान प्राप्ती, लक्ष्मी कृपा, कटाक्ष, लाभ असा उपयोग होतो त्याचा. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. ओम श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम. श्रीपाद वल्लभ गुरो वदनारविंदम वैराग्य दीप्ति परमोज्जलमदित्यं मंदस्मितं सुमुदरं करुणारद्रं नेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि. श्रीपाद वल्लभ गुरो कल्पवृक्षं भक्तेष्टता दाननिरतं रिपु संशयं वै संसारमात्रं चिति जागरणं सुभद्रं संसार भीतिशमनं सततं भजामि. श्रीपाद श्रीवल्लभ गुरो परमेश्वरस योगीश्वरस शिवशक्ति समन्वितस्य श्री पर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्य पावन पद्माजमं नमामि. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8वा. दत्तावताराचे वर्णन. आत्मसाक्षात्कार कसा घडतो. ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकर बेटा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी 15 कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोकातील विविध नावे, त्यांना 16 कळा असे म्हणतात. श्रीपाद प्रभू 16 कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म अवतार आहेत. अन्न हेच मन होय. सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते. विधाताने प्रथम प्राणांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय. त्या प्राणशक्ती सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते. प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्यात संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखाचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. त्याच्यानंतर शूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूताचा आविर्भाव झाला. या भूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियाची रचना झाली. यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियाची योजना झाली. या 10 इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते. म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे. कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच मनातील भावना प्रकट होतात. जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात. मनातील विचाराच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात. यज्ञ यागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विविध पूर्वक करणे ह्यास कर्म असे म्हणतात. विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे. नामरूप विवर्जित जग असू शकत नाही. आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक देवता असतात. या देवतेच्या प्रभावाने ती इंद्रिये कार्य करीत असतात. समाधीस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कला मूलतत्वात लय पावतात. योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते. कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही. अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय. आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रोतकर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे केंद्र महत अहंकार असून मायाजाल सहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो. परमात्मा व्यक्तित्व सहित
शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे. कर्म आणि त्याच्या फलाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो. जरी योगी कर्मफलाचे भोगस्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्त अवस्थेत स्थित असतो. परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यात झाला असेल तर सर्व शक्तीचे हरण करून त्याचा गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते. श्री बाप्पानार यांनी श्रीशैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौरमंडलातून शक्तिपात केला होता. स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला होता. अग्नी संबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चना मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते. स्वयंभू दत्त मूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगी जाणू शकतात. श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बाप्पानारांच्या अध्वर्यत्वाने झाला होता. सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते लीन झाले. श्रीपाद श्री वल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपातांचे शांती विधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले. पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्या कारणाने तेथे शांती विधान किंवा अन्नदान झाले नाही. बाप्पानार यांनी अन्नदान करण्यास सुचवले असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बाप्पानार यांची सूचना फेटाळून लावली. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद षोडश कला परिपूर्ण. एक मिनिट. काळ आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता 2 वर्षाचे झाले. या 2 वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाललीला द्वारे दाखवून या युगातील अवतार असल्याचे निदर्शनास आणले होते. वयाच्या 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले. त्यानंतर ते 14 वर्षेपर्यंत कुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले, परंतु त्यांची शरीरयष्टी 16 वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती. श्री दत्तात्रेयांचे षोडश अवतार. 16 या संख्येस एक वैशिष्ट्य आहे. श्री दत्तात्रेयांनी पूर्व युगात 16 अवतार धारण केले होते. ते असे: योगीराज, अत्रिवरत, दिगंबर अवधूत, कालाग्निशमन, योगीजन वल्लभ, लीला विश्वंबर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभराम अवधूत, माया मुक्ता अवधूत, आदि गुरु, संस्कारहीन शिवस्वरूप, देवदेव, दिगंबर, दत्ता अवधूत, श्याम कमल लोचन. श्री दत्त प्रभू योग व मोक्षाचे दाते होत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुका जवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असतात. श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय, देवता सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत. युगांतरी जेव्हा वामन अवतार झाला तेव्हा त्यांचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षीचा सुद्धा जन्म झाला. त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ क्षीर बाहेर आले व चारी दिशेंचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले. तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मतः शुद्ध ब्रह्मज्ञानी होते. त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा घडले. ते केवळ ज्योती स्वरूप होते. याप्रमाणे 2 वेळा जन्म घेतल्याने ते अजन्म द्विज होते. ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. वास्तवात ते त्रैमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रैमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते. म्हणून त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले चतुर्थवत असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस
प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते अजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक मंगळ आहे. तो ग्रह पाप नीच स्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो. सकल अमंगळाचे हरण करून शुभ मंगल तत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत. ते हरात्मज श्री अयप्पा स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तुळ राशीमध्ये जन्म घेतला. ते जाणत नाही तसे धर्मशास्त्रच नाही. धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्मप्रथ प्रदर्शनाचा लाभ होतो. सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे. सिंह लग्नांमध्ये जन्म घेतल्यामुळे सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते. श्री दत्त प्रभूंपासून त्रैमूर्ती आणि त्रैमूर्तीपासून 3 कोटी देव, त्यांच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फल प्राप्त होते. श्री दत्त प्रभूंच्या ब्रह्ममुखास पूजन करावे. विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्रनामाने पूजन करावे. त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने अभिसिंचन करावे. दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिवेवर सरस्वतीचा निवास आहे. विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे. रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादाच्या वामभागी व पुरुष देवता शक्ती दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच. वैंकार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर बीज आहे. म्हणून श्री व्यंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. व म्हणजे पाप, कट म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्री वल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. तेव्हा मी म्हणालो, हे तिरुमलदास, पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा असे विद्वजनांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्या विरुद्ध होते असे मला वाटते. तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती. ब्राह्मणांचे लक्षण यावर तिरुमलदास म्हणाले, अरे ब्राह्मणाने ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषणात जीवन घालवले तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो. विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल. त्याचे दुराचार वाढून तो गोहत्या व गोमांस भक्षण करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पावून त्याचे ब्रह्मतेज संपूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवन कणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो. तेव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षाने निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मण तत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियांच्या शरीरात जन्मजात असलेल्या जीवन कणात तपाचरणाने बदल घडून त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनिग्रहाचे 3 राशीत म्हणजे 7.5 वर्षेपर्यंत चलन असते. तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवन कणामध्ये बदल घडतो. जुन्या जीवन कणांचा नाश होऊन नूतन जीवन कणांचे सृजन होत असते. याची मनुष्यास कल्पना सुद्धा येत नाही. क्षत्रियांचे लक्षण. क्षत्रियांनी शास्त्रधर्माचा त्याग करून शांतिरस लक्ष प्रधान असलेले कृषी, गोसेवा, वाणिज्य अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील शास्त्रतेच टिकून राहत नाही. मन, बुद्धी, शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैश्वत्वास पावतो. ब्राह्मणाने शास्त्रधर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो. ब्राह्मणाने शास्त्र धर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो. पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी शास्त्र धर्माचे पालन केले नव्हते का? कुसुमश्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षत्रिय वृत्तीचे अवलंबन केले नव्हते का? जन्मतः शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का? निरंतर प्रयत्नाने शूद्र सुद्धा वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो. केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यम धर्म शिक्षा आचरित आहे किंवा नाही असे नसून आपापल्या दुःशुभ कर्माच्या फलावर आपला वर्ण अवलंबून आहे. जन्मतः शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल, तसेच जन्मतः ब्राह्मण असलेला पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकतो. सामाजिक कारणासाठी वर्ण व्यवस्था करण्यात आली. परमात्माचे मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व, उरु वैश्यत्व, पादशूत्रत्वाचे सूचक आहेत असे श्रीपादांनी एक पर्याय सांगितला. तू माझ्या अतिथीचा स्वीकार केलास. माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय.
कर्म रहस्य. निरंतर श्रीपादांचे नामस्मरण केल्याने येथील परिसरातील वातावरणात शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे. हा जन्मता नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व आध्यात्मिक स्पंदने विषपुरीत असल्या कारणाने तेथील वायुमंडल कलुषित झाले होते. या कारणाने श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही. यातील हे रहस्य आहे बरे का. जीव परिणाम क्रमाने किंवा विपरिणाम क्रमाने कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे नाही का. यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली. जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती. परिणामक्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरवपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली. नरसावधा आणि पिटिकापुरम मध्ये असून सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्ष लागली. हे जाणल्यानंतर सुद्धा साधना क्रमाशिवाय श्री दत्तात्रयांचा अनुग्रह प्राप्त होणे अशक्य होय. यावर मी म्हणालो, स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणांमध्ये बदल घडत असतो, तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय. पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात. असे म्हणण्याचे कारण काय. यावर तिरुमलदास म्हणाले, प्रत्येक जातीस एक आत्मा असतो, तो शक्ती स्वरूपात असतो. ती शक्ती दिव्यात्मा असल्या श्री दत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे. सदैव या शक्तीचा संबंध परमात्माशी असल्या कारणाने ती महाशक्ती होय. जात या शब्दाचा अर्थ तू समजतोस तसा नाही. जिवंत व्यक्तीमध्ये जसे चैतन्यवंत असे जीवकण असतात असा आहे. त्याचप्रमाणे सामूहिक सांघिक व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती, सामर्थ्य, गुण अंतर्लीन होऊन असतात. तसेच प्रत्येक गावास, प्रत्येक शहरास, प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो. आपण राहतो त्या भूमीत सुद्धा आत्मा आहे. भूमीची जी अधिष्ठान देवता तीच आपण भूमाता असे म्हणतो. तिच्यातील आत्म्याचे, परमात्म्याचे अंश असल्या कारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे. तसेच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता शक्ती हिमवंत असे संबोधित करतो. त्या हिमवंतांची पुत्री हेमवती होय. सर्व साक्षी सूर्य भगवानानेच पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभ कर्मानुसार न्याय करून पापांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो. जगातील सारी प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात. आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेली देवता स्वरूप देवात्मा वेगळे. श्रीपाद श्री वल्लभ वयाच्या 30व्या वर्षी गुप्त झाले होतील असे मी तुला सांगितले होते. ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणुरेणूंमध्ये विलीन होतील. ते सर्वांतर्यामी आहेत ना. पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस. ते सर्वांतर्यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्ती प्रभावाने त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रयांचा अवतार होते. चुंबक लोहाचे आकर्षण करते, परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते. मलिन तत्वास नाहीसे करून सृष्टीचे प्रत्येक अणूंचे आकर्षण करून विश्व परिणाम नास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस सृष्टीतील प्रत्येक अणूचे आकर्षण करून विश्व परिणाम नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात. पंचकन्यांचे विवरण. तेव्हा मी म्हणालो, स्वामी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरस्तथा पंचकन्याम पठे नित्यम महापातक नाशनम असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतीने समजत नाही म्हणून याचे विवरण करावे. तिरुमलदास यावर म्हणाले, अहिल्यावर इंद्र मोहित झाला होता. तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला. कुकुट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाले असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रत असल्या कारणाने इंद्र अहिल्यास स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्या कारणाने त्याने मायेची अहिल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्याशी समागम केला. माया अहिल्याच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छामुळे उत्पन्न झाली होती. माया अहल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांस शाप दिला. अहिल्या म्हणाली, हे मुनिवर, आपण हे काय केले. अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहिल्याच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षपर्यंत भ्रमिष्ठ होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून शिळा झाली. श्रीरामाच्या चरणधुळीने अहिल्याचे शाप विमोचन झाले. म्हणून अहिल्या परम पवित्र आहे असे जाण.
शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला. 5 रूप 5 मन असले तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच. हा एक विचित्र असा विषय आहे. शशी देवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. ती अयोनिजा आहे. खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लपवले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली, म्हणून सीता महाप्रतिव्रता आहे असे जाण. भूचक्रात 12 राशींमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची जी अधिष्ठात्र देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृद्धपती यौवनावतीस तृप्त करू शकत नाही हा विषय धर्मविरुद्ध आहे, म्हणून विवाहासमयी केलेले शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पती विषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतीची होती. तसे न करता सकल धर्माचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने धर्मविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीस विवाह केलेली तारादेवी भिन्न होत, म्हणून तारा चंद्र यांचे मिलन हे धर्मविरुद्ध नाही. सृष्टी निर्भयाप्रमाणे 27 नक्षत्रामध्ये भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म आहे, गुरुग्रहाचा नव्हे. जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्मविरुद्ध होईल. कुठल्याही धर्मविरुद्ध कार्याची अधोगती होते, म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी चंद्रमंडलाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म होय. बाबा रे, या धर्म सूक्ष्मास अनुसरून तारादेवी महाप्रतिव्रता होय. स्वामी समर्थ. भीष्माचार्य शरशय्येवर असता युधिष्ठिरास उपदेश केला. भीष्म म्हणाले, कुकर्म घडत असता शक्यतो त्याचा विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे. यावर द्रौपदी खुदगण हसली. त्यावर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याच्या अन्न सेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते व बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कलष्म रहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे. जीव परिणाम देशेत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो. मानव जन्मा व्यतिरिक्त पशु पक्षादीचा सुद्धा जन्म घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. त्या जन्मांमध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. इहजन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला आणि मृदू स्वभावाच्या पत्नीचा बिभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते, तर ती या जन्मी चंचल वृत्ती असलेल्या वाली याची पत्नी झाली. त्यापासून अंगदाचा जन्म झाला. त्यानंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली. रावण संहारानंतर मृदू स्वभाव असलेल्या बिभीषणाची पटराणी झाली. तर वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना व बिभीषणाची पत्नी असताना तिच्यातील जीवाणू भिन्न होते, म्हणून मंदोदरी सुद्धा प्रतिव्रता होय. तेव्हा मी म्हणालो, स्वामी, स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एकपत्नीव्रत असला पाहिजे असे म्हणतात, तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना. कर्मचक्र परिणाम. तिरुमलदास म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मापर्यंत बालविदूर होतो असे सांगितले. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या 4-5 स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मसंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मसंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पती पत्नींमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुसंक होतात व संसार सुखात वंचित होऊन दुःखी होतात. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून 4 चौघांबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्करण समयी अत्यंत पीडा होते. तिचे पीडित स्पंदन वायुमंडळात वावरत असतात. बाबा रे, वायुमंडळात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात.
सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळीने मारून खाल्लेल्या 4 चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राणत्याग झालेल्या कारणाने मानव जन्म घेते व मांस भक्षण केलेल्या मानवांचा शेळीचा जन्म होतो. म्हणून मानवाने क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्यांचे मांस भक्षण करू इच्छित नाही. जरी ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते. टिटिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपाद श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले, तर महापीजन श्रीपाद श्री दत्त असल्याचे नाकारून अधिक पापांचे भागीदार होते झाले. श्री दत्तात्रयांची आराधना करीत असताना श्रीपादांची निंदा करणाऱ्यास गौरवादी नरकाची प्राप्ती होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदा पवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखास मंगल आरती करीत पायांवर खिळे ठोकणारे असे लोक सुखव्याधीने ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रयांनी आपल्या अनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला. पुण्यवंदनास केवळ नामस्मरण अप्रयत्नाने सर्व मनोरथ पूर्ण होत, तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळत. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय ते पवित्र योगाग्निदी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास समर्थ आहेत. किती युग झाले, किती कल्प लोटले, केवढे वेळा सृष्टी स्थिती लय क्रम पूर्ण झाले, पण श्री दत्तच ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्री वल्लभ आहेत. सृष्टीतील प्रत्येक अणु आणि या परम सत्याचे साक्षीदार आहेत. स्वयंभू दत्ताची पुनःप्रतिष्ठा. श्री पिटिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. त्यांचे वागणे अति विचित्र होते. कोणास आशीर्वाद द्यायचे असते तर शिवीगाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता. कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असते. पिटिकापुरात वासियांनी त्या सिद्धास स्वयंभू सांगितले. श्री पिटिकापुरा एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेल्या सिद्ध पुरुष होते. त्यांचे वागणे अति विचित्र होते. कोणास आशीर्वाद द्यायचे असते ते शिवीगाळी करत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता. कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे. पिटिकापूर वासियांनी त्या सिद्धास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले, हे श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा सर्व मंगलप्रद अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री मप्पलराज शर्मा यांनी केली. या महोत्सवाचे अर्धव्यू श्री बाप्पाणाचार्य होते. विद्यारण्याचे प्राकट्य. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बाप्पाणार्यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले. केवळ 2 वर्षाच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्र वात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद मातुल श्री व्यंकटप्पा श्रेष्ठ यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिकेशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले. ते हास्य पाहून सिद्धास समाधी लागली. समाधीतून उत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना व माझे वय 16 वर्षाचे झाले असता बुक्कराय करील. तू हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे. विद्यारण महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल. तुझ्या सहोदर सायणाचार्य शताब्दात गोविंद दीक्षिताचा जन्म होणार आहे. तो गोविंद दीक्षित कोणी नसून तूच असशील. राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील. असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आपल्याजवळ घेतले. इतक्यात श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणाचे वंदन केले. सिद्धाने आश्चर्य व्यक्त करता श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण या नावाने शृंगेरी पाठाधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेत 3रा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील ऋषी सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उद्धार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल. वशिष्ठ शक्ती परशर राश्रय त्रैश्वर्य प्रवराणान्वित पराशर गोत्रोदय उद्भव ऋग्वेदा अंतर्गत वाजपेयाची माधवाचार्य हे विद्यारण महर्षी नावाने ख्यात होतील. बाबा रे, उद्या तुला आणखी चरित्र
सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या विदुषीचे निरूपण तेथेच थांबवले. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापणाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्र काटक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्य रूपिणी राजंबासुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नर हरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पिटिका पूरा नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा किती छान त्या अध्यायामध्ये किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे की आपण शाकाहारी राहावं का आपण मांसाहारी राहावं. खरंच खूप काहीतरी शिकण्यासारखं आहे या अध्यायातून आणि खरंच माधवीताईंनी खूप सुंदर असं पठण केलं आहे आणि आपण सर्वांनी ते श्रवणही केलेलं आहे. असाच खूप खूप छान प्रतिसाद तुमचा आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलला असू द्या आणि नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. जेणेकरून ज्या तुमच्या कमेंट्स असतात त्यामुळे आम्हालाही खूप आनंद वाटतो आणि आम्हालाही उत्साह वाढतो की जेणेकरून पुढचा एपिसोड अपलोड करताना आम्हालाही खूप आनंद वाटतो.
तर चलो अशीच सेवा आपल्या हातातून स्वामी करून घेत राहू, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू करून घेत राहू, हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि तसेच आपल्या श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचबरोबर 1 ते 7 अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या चरित्राची लिंकसुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ती आणि त्याचबरोबर जी लिंक दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराची, तिथं जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता. टेलिग्राम लिंक दिलेली आहे, तिथं पण तुम्ही जॉइन होऊ शकतात. तुमच्या ज्या काही प्रापंचिक अडचणी असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील, आरोग्यासंबंधित असतील, संतान बाबतीत असतील, तर नक्कीच तुम्ही तिथं प्रश्न टाका. दादाजी सेवा देतील, त्या सेवेतून नक्कीच तुम्हाला लाभ होणार आहे आणि आजवर कितीतरी सेवेकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि खूप सुंदर असे अनुभव आजवर लोकांना आलेले आहे. तर चला तुम्ही त्याचा एक सभासद व्हा आपल्या ग्रुपचा आणि नक्कीच जी मिळालेली सेवा असेल ती सेवा करा आणि आजची केलेली सर्व सेवा आपण इथं स्वामीचरणी आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूचरणी अर्पण करूया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.